नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण एम.एस. नर्सिंग CET 2026साठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी एक फ्री सिरीज घेऊन आलेलो आहे. नर्सिंग ॲप्टिट्यूड हा जो महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, जो नर्सिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे सुद्धा अभ्यासायचा आहे, तर त्यासाठी एम.एस. नर्सिंग CETमध्ये 20 MCQ येत असतात. तर या 20 MCQमध्ये महत्त्वाचे जे MCQ आहे ते तुम्ही जर टॅकल केले तर तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला PYQ हे नक्की माहीत पाहिजे. तर आपण सिरीज चालू केलेली आहे. पहिला व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. हा सेकंड व्हिडिओ आहे. यामध्ये सुद्धा आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये विचारल्या गेलेले PYQ, त्यासोबतच काही नवीन क्वेश्चन आणि त्याचे सोल्युशन आणि सोल्युशनसोबत विद्यार्थी मित्रांनो त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशनसुद्धा मी प्रोव्हाइड केलेलं आहे, जे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये समजून येईल. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे थेरॉटिकल नॉलेजपेक्षा मी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक जे टर्म्स आहे ते नर्सिंग क्षेत्रामध्ये कशी वापरल्या जाते आणि त्याचं मीनिंग काय याची माहितीसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. नक्की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही फर्स्ट टाईम हा व्हिडिओ बघत असाल, प्रिपरेशन करत असाल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही एम.एस. नर्सिंग CET 2026च्या प्रत्येक अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तुम्ही जुने व्हिडिओ बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला दिसत असेल. द इथिकल प्रिन्सिपल ऑफ ऑटोनॉमी मीन्स, म्हणजे ऑटोनॉमी म्हणजे काय? इथिकल प्रिन्सिपल आहे नर्सिंगमधला, तर ऑटोनॉमी म्हणजे काय यांनी विचारलेलं आहे. बघा, मराठीमध्ये ऑटोनॉमीला म्हटलं जाते स्वायत्ता. ऑटोनॉमीला काय म्हटलं जाते? स्वायत्ता म्हटल्या जाते. आता विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग क्षेत्रामध्ये स्वायत्ता इन टर्म्स कशाला असायला पाहिजे, तर याचा ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसत असेल. नर्स डिसिजन असायला पाहिजे का? तर नाही. डॉक्टर डिसिजन असायला पाहिजे का? नाही. पेशंट राईट टू चूज असायला पाहिजे का? यस. आणि फॅमिली डिसिजन असायला पाहिजे का? नाही. आता एक्सप्लेनेशन बघूया. बघा, ऑटोनॉमीचा अर्थ होतो स्वायत्ता, म्हणजे एखादी गोष्ट त्याने स्वतः चूज केलेली असावी. आता बघा, एखादा पेशंट हा इंडिपेंडेंट असतो, तो स्वतःचे पैसे स्वतः भरू शकतो. तर अशा वेळी त्याला कोणती मेडिकल केअर घ्यायची आहे, त्याला ॲलोपॅथी घ्यायची आहे का किंवा होमिओपॅथी घ्यायची आहे का, म्हणजे स्ट्रीम ऑफ मेडिकेशन त्याला कोणती घ्यायची आहे हे ते स्वतः निवडू शकतो. त्याला सर्जरी परफॉर्म करायची असेल किंवा नसेल हे सुद्धा त्याचं ओन डिसिजन असते, म्हणून तो राईट टू चूज हा त्याची स्वायत्ता आहे. एकंदरीत तुम्हाला हा प्रश्न समजलेला असेल. आता बघा, इथं आन्सरसुद्धा तिथं पेस्ट केलेला आहे की पेशंट राईट टू चूज, हे तुम्हाला कळून गेलेलं आहे. आता एक्सप्लेनेशनमध्ये बघा, ऑटोनॉमी मीन्स द पेशंट हॅज द लीगल अँड इथिकल राईट टू मेक अ डिसिजन अबाउट देअर ओन ट्रीटमेंट. म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ओन ट्रीटमेंट म्हणजे स्वतःची जी ट्रीटमेंट आहे ते ट्रीटमेंट करण्यासाठी त्याला इथिकल राईट आहे, डिसिजन घेण्याची त्याची क्षमता आहे. आता बघा, की पॉईंट काय सांगितलेला आहे मी, की एम.एस. नर्सिंग CETमध्ये हा क्वेश्चन जे आहे ते परत परत विचारल्या जातात. इथिकल बेस कन्सेप्च्युअल क्वेश्चन, स्पेशली ऑटोनॉमी वर्सेस बेनिफिशरी, या टाईपचे जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला परत परत विचारल्या जातात. आता नर्सिंगच्या क्षेत्रामध्ये इथिक्स हे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी नर्सिंग क्षेत्रात समजल्या गेले पाहिजे, त्यासाठी ती इम्पॉर्टंट असते. आता बघा, पुढील इमेज तुम्हाला कळत असेल. यामध्ये नर्सेसचे इथिक्स त्यांनी सांगितलेले आहे. आता इथिक्सचा अर्थ एकंदरीत मराठीमध्ये काय होतो विद्यार्थी मित्रांनो? नैतिकता होतो. मग नैतिकतेनुसार तुमचे काय कर्तव्य असले पाहिजे, तर तुम्हाला प्रिन्सिपल माहिती पाहिजे, तत्त्व माहिती पाहिजे, तुम्ही प्रामाणिक पाहिजे, तुमचे अधिकार तुम्हाला माहीत पाहिजे, फेअरनेस पाहिजे इन टर्म्स ऑफ केअर, म्हणजे केअरमध्ये पार्शलिटी व्हायला नको. रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे की तुमचे कर्तव्य काय आणि ते प्रत्यक्षात तुम्हाला दर्शवता आली पाहिजे. कॉन्शियसली तुम्ही काय करायला पाहिजे, काम करता आलं पाहिजे, म्हणजे पेशंटचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे, त्यासोबतच त्याचा ड्रग ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आणि कोणते ड्रग देणं आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. जर ते माहीत नसेल तर तुम्ही अनकॉन्शियसली काम करताय, आणि इन टर्म्स ऑफ अनकॉन्शियसली काम करत असताना तुम्ही जर एखाद्या पेशंटला एखादी चुकीची मेडिकेशन दिली तर तेव्हा काय होऊ शकते, कॉम्प्लिकेशन होऊ शकते आणि इन केस डेथसुद्धा होऊ शकते. सो दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इथिक्स फॉर ऑल नर्सिंग स्टुडंट ॲज वेल ॲज स्टाफ नर्स. त्यानंतर आहे होनर, चॉईस, ठीक आहे, व्हॅल्यू,
आणि इंटिग्रिटी आणि मोरल. तर या टाईपचे इथिक्स नर्सेसचे असतात, हे तुम्ही नोट डाऊन करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सेकंड क्वेश्चनकडे वळूया. सेकंड क्वेश्चन आहे बघा, टॅकिकार्डिया इज डिफाईन ॲज. टॅकिकार्डियाला काय म्हटल्या जाते. आता ऑप्शन मध्ये काय आहे ते सुद्धा समजून घेऊया. बघा, पहिला आहे पल्स रेट बिलो 60 बीट्स पर मिनिट. BPMचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा तुम्हाला लिहून घ्यायचं आहे की बीट्स पर मिनिट म्हणजे एका मिनिटाला हृदय किती वेळा धगधग करते. तर ॲज युजली ती 72 धगधग करते, जी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की नॉर्मल व्हॅल्यू जे असते ते 60 ते 100 या दरम्यान बीट्स होत असते. म्हणजे एका मिनिटाला हृदय 60 ते 100 याच्या मधामध्ये रक्त पूर्ण शरीरामध्ये फेकते. ठीक आहे. मग यामध्ये तुम्हाला समजत असेल की पल्स रेट अबोव 100 BPM आहे, लो ब्लड प्रेशर आहे, लो ऑक्सिजन लेवल आहे. तर यापेक्षा तुम्हाला कालचा कन्सेप्ट जर कळालेला असेल की नॉर्मल व्हॅल्यू किती आहे, तर 60 ते 100 BPM आहे. तर यावरून तुम्ही डिसाईड करू शकता की जर 60च्या खाली गेलं आणि 100च्या वर गेलं तर ॲबनॉर्मल कंडिशन शरीरामध्ये तयार होते. मग या कंडिशनलाच काहीतरी संबोधल्या जाते. जर तुमचा 100च्या वर जे पल्स रेट आहे ते वाढले तर त्यालाच काय म्हटलं जाते, टॅकिकार्डिया. टॅकी म्हणजे वाढणे, टॅकी म्हणजे काय होते, वाढणे. ठीक आहे. आणि जर 60 बीट्स पर मिनिट जर झाले तर त्याला म्हणतात ब्रॅडीकार्डिया. म्हणजेच ब्रॅडीचा अर्थ होतो कमी होणे. ओके. हे जे नोट्स आहे, जे मायनर की पॉईंट्स आहे, ते नक्की तुम्ही नोट डाऊन करू शकता. तर यावरून तुमचं जे आन्सर आहे ते समजून येईल की पल्स रेट अबोव 100 बीट्स पर मिनिट हे त्याचा आन्सर आहे. एक्सप्लेनेशनमध्ये बघा, नॉर्मल पल्स रेट हे आहे ते 60 ते 100 BPM आहे, जे मी इथं दाखवलेले आहे. आणि जर 100 BPMच्या वर जर असेल तर त्यालाच काय म्हटलं जाते, टॅकिकार्डिया म्हटलं जाते. आणि हा रिसेंटली CETमध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे आणि हा ट्रेंडसुद्धा आहे, परत विचारू शकता. म्हणून 2 टर्म्स तुम्ही ध्यानात ठेवाव्या, ब्रॅडी आणि टॅकी. म्हणजे बघा, कुठं पण तुम्हाला ब्रॅडी दिसलं तर कमी आहे आणि टॅकी दिसलं म्हणजे जास्त आहे, एवढं ध्यानात ठेवावं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता तिसऱ्या क्वेश्चनकडे आपण वळूया. तिसरा क्वेश्चन आहे बघा, हायपोटेन्शन रेफर टू. हायपोटेन्शन म्हणजे काय. बघा, आता मगासुद्धा मी तुम्हाला सांगलं की ब्रॅडी आणि टॅकिकार्डिया ओके सेम ॲज इट इज. हायपर आणि हायपो या दोघांचा अर्थ तुम्ही डायरेक्ट तोंडपाठ करून घ्या. हायपर म्हणजे वाढणे ओके, आणि हायपो म्हणजे कमी होणे. ठीक आहे. या 2 गोष्टी जर तुम्हाला ध्यानात असतील तर तुम्हाला ह्या क्वेश्चनचा आन्सर इझी होऊन जाईल. आता बघा, टेन्शनचा मराठी अर्थ काय होतो, ताण. ओके. सगळ्यात महत्त्वाची की कन्सेप्ट आहे ब्लड प्रेशर. बघा, शरीरामध्ये रक्त वाहत असते. ओके. शरीरामध्ये रक्त कोणत्या वाहिन्यामधून वाहते तर त्याला म्हणतात आर्टरी. काय म्हणतात, आर्टरी. आणि व्हेन्स. ठीक आहे. व्हेन्समध्ये DO2 ब्लड वाहते आणि आर्टरीमध्ये O2 ब्लड वाहते. म्हणजे ऑक्सिजन सोबत ब्लड असते आणि हे DO2 असते, म्हणजे ऑक्सिजन कमी असते. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादं ब्लड जेव्हा शरीरामधून या वाहिन्यामधून वाहते, आर्टरीमधून वाहते, तेव्हा ते ब्लड काय करते, वर आणि खाली प्रेशर तयार करते. कोणावरती, आर्टरीवरती. कोणावरती प्रेशर तयार करते, आर्टरीवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, ते जे ब्लड त्या आर्टरीवरती प्रेशर तयार करते. ठीक आहे. काय काय तयार करते, प्रेशर तयार करते. त्यालाच काय म्हटलं जाते, टेन्शन किंवा ताण. मग सायंटिफिक लँग्वेजमध्ये टर्मला काय म्हटलं जाते, ब्लड प्रेशर. त्या टर्मला काय म्हटलं जाते, ब्लड प्रेशर. आता विद्यार्थी मित्रांनो, ब्लड प्रेशर जर शरीरामध्ये जास्त झालं तर त्याला हायपरटेन्शन म्हणतात आणि कमी झालं तर त्याला हायपोटेन्शन म्हणतात. ही एवढी गोष्ट तुम्हाला समजून आलेली असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, हायपरटेन्शन केव्हा होते आणि हायपोटेन्शन केव्हा होते. मग तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे की नॉर्मल ब्लड प्रेशर किती आहे. तर मानवी शरीरामध्ये एकंदरीत जे नॉर्मल ब्लड प्रेशर आहे ते आहे 120 ते 90 mm/Hg. ओके. हे जे आहे ते नॉर्मल ब्लड प्रेशर आहे. नॉर्मल हेल्दी अडल्टमधलं कोणामधलं आहे तर अडल्टमधलं नॉर्मल BP जे आहे ते 120/90 mm/Hg आहे. आता हायपोटेन्शन म्हणजे काय सांगलं मी तुम्हाला, कमी होणे.
ओके, आणि हायपर म्हणजे जास्त होणे. मग हायपोटेन्शन जर 90पेक्षा कमी असेल, म्हणजे ब्लड प्रेशर 90 mmHg पेक्षा कमी असेल त्याला हायपोटेन्शन म्हणतात. म्हणून इथं काय लिहिलेलं आहे, हाय BP आहे का, तर त्याला हायपर म्हणतो आपण. हे चुकीचा आन्सर आहे. लो BP आहे का, तर हो, हे हायपो आहे, म्हणजे हायपोटेन्शन आहे. हाय टेम्परेचर आहे का, नाही, हे टेम्परेचरच्या रिलेटेड नाही. आणि लो पल्स आहे का, म्हणजे ब्रॅडीकार्डिया आहे का, तर नाही, याच्या रिलेटेड नाही. यामध्ये तुम्हाला आन्सर इथं कळून गेलेलं आहे. आता बघा, जनरली लेस दॅन 90/60 म्हणजे 90 ते 60 हा रेशो असतो. या दरम्यान जर तुमचं BP आहे तर त्याला हायपोटेन्शन असं म्हटल्या जाते. आता तिसरा क्वेश्चन बघूया. द करेक्ट CPR कॉम्प्रेशन रेट इन अडल्ट इज. CPR म्हणजे काय होते, कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन. आता कोणामध्ये करतात, जे पेशंट काय झाले, त्यांना हार्ट अटॅक आलाय, सडन फॉल झालाय, अनकॉन्शियस आहे, अशा व्यक्तीमध्ये जर पल्स रेट फील होत नाही, म्हणजे त्याचं हृदय काय होऊ राहिलं, हार्ट पंप होत नाही, तेव्हा आपण काय देतो, विद्यार्थी मित्रांनो, CPR देत असतो. तेव्हा काय देतो आपण, CPR देतो. आता बघा, CPR देताना सगळ्यात अगोदर काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे ते आपण पुढे डिस्कस करूया. पण आता क्वेश्चन काय आहे ते बघूया. CPR देताना कॉम्प्रेशन किती असलं पाहिजे, म्हणजे एकंदरीत हा पेशंट आहे समजा, ओके, हा पेशंट इथं खाली झोपलेला आहे आणि इथं जो CPR देणारा आहे तो इथं उभा आहे. आता बघा, त्याचा हात त्याच्या छातीवरती तो काय करत आहे, कॉम्प्रेशन देत आहे. तर हे कॉम्प्रेशन प्रत्येक मिनिटाला किती असलं पाहिजे, पर मिनिट हे किती असलं पाहिजे, तर ॲज ऑब्वियसली ते 100 ते 120 मिनिट असलं पाहिजे. 100 ते 120 मिनिट असले पाहिजे. ते इथं तुम्हाला आन्सर इथं शो होत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अकॉर्डिंग टू स्टँडर्ड इमर्जन्सी गाईडलाईन्स, चेस्ट कॉम्प्रेशन मस्ट बी गिवन ॲज 100 ते 120 पर मिनिट. CPR अँड ABC आर द हाय यील्ड एरियाज इन एव्हरी नर्सिंग एंट्रन्स एक्झाम. म्हणजे नर्सिंगच्या क्षेत्रामध्ये CPR वरती क्वेश्चन पडतो म्हणजे पडतो, मग ते CET असो किंवा इतर नर्सिंगच्या एक्झाम असो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण CPR बद्दल थोडी ओव्हरव्ह्यू माहिती बघूया. व्हिडिओ थोडा लेंदी होणार आहे, परंतु ईच अँड एव्हरी इन्फॉर्मेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॉर यू रिगार्डिंग युअर एक्झामिनेशन. विद्यार्थी मित्रांनो, CPR मध्ये सगळ्यात अगोदर पेशंट जर खाली पडलेला आहे तर त्याला सगळ्यात अगोदर कडेला घेऊन जा किंवा एका सुरक्षित सेफ प्लेसमध्ये ठेवा. कुठे ठेवा, तर त्याला सेफ प्लेसमध्ये ठेवा, जेणेकरून त्याला काही म्हणजे इजा होणार नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्याला आवाज द्या. ठीक आहे, आवाज द्या की तू बरा आहे का, ते व्यवस्थित आहे का. ठीक आहे, या इनिशियल ज्या 2-3 गोष्टी आहे त्याला आवाज देऊन बोलवा, जेणेकरून जर तो अनकॉन्शियस असेल तर तो सडनली कॉन्शियस होऊ शकतो. एखाद्या वेळी जर त्याला हार्ट अटॅक आलेला नसेल, फक्त चक्कर आले असू शकतात, मग अशा वेळी त्याला आवाज दिल्याने तो उठू सुद्धा शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, सेकंड आहे, जर त्याचा आवाज येत नसेल, त्याचा काही रिस्पॉन्स येत नसेल, तर इमिडिएटली तुम्ही 911 किंवा एकंदरीत इमर्जन्सी केअरचा जो नंबर आहे त्यावरती संपर्क करा. ठीक आहे, ही जी पहिली स्टेप आहे इथं सांगितलेली. त्यानंतर आहे चेक व्हायटल सायन्स. व्हायटल सायन्समध्ये सगळ्यात अगोदर तर त्याची रेडियल पल्स किंवा कॅरोटिड आर्टरी, हे ज्या गोष्टी आहे ते चेक करायचे आहे. नंतर आहे ब्रीदिंग चेक करा. ब्रीदिंग चेक करा म्हणजे तो नाकाद्वारे श्वास घेत आहे का, श्वास घेत असेल तर ॲज युजली तो हार्ट अटॅक नसू शकतो, तो चक्करमध्ये गणल्या जातो, म्हणजे एकंदरीत फेंटिंग त्याला होऊ झालेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे हेट टिल चिन पोझिशन. जर त्याची ब्रीदिंगसुद्धा स्टॉप झालेली आहे तर ब्रीदिंग चेक करण्यासाठी तुम्हाला कोणती साईट वापरावी लागते, तर कॅरोटाईड आर्टरी वापरावी लागते. कॅरोटाईड पल्स चेक करतात किंवा रेडियल पल्स चेक करतात. आता बघा, अडल्टमध्ये वेगळी असते आणि बच्चू आणि न्यूबॉर्नमध्ये सुद्धा वेगळी असते, ते पुढे आपण डिस्कस करूया. त्यानंतर आहे हेड टिल्ट चिन लिफ्ट. ठीक आहे, जे आपलं तोंड आहे तर त्याची जी चीन आहे तर ते चीन अशी वरच्या बाजूनं ओढावी, जेणेकरून जो एअरवे आहे तो एअरवे मोकळा होऊन जाईल.
ठीक आहे, एवढी गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवावी लागेल. त्यानंतर आहे गिव्ह रेस्क्यू ब्रीथ. ठीक आहे, आता रेस्क्यू ब्रीथ किती द्यायचे आहे, तर 1 मिनिटामध्ये 2 रेस्क्यू ब्रीथ द्यायच्या आहे. त्यानंतर असते विद्यार्थी मित्रांनो परफॉर्म CPR. CPR देताना सुद्धा तुमची जी पोझिशन आहे ही सिटिंग असली पाहिजे. आता सिटिंग असताना सुद्धा तुमचे जे हँड आहे ते 90 डिग्रीमध्ये, ठीक आहे, जे हँड जे आहे ते तुमचे 90 डिग्रीमध्ये रोटेट असली पाहिजे. किती डिग्रीमध्ये? 90 डिग्रीमध्ये, जे इथं तुम्हाला शो होत आहे. कॉम्प्रेशन किती देसाल, तर 100 ते 120 कॉम्प्रेशन पर मिनिट गेले पाहिजे. आणि अडल्टमध्ये जे छाती आहे, छातीमधले ज्या रिब्स आहेत त्या किती खाली म्हणजे कॉम्प्रेस झाल्या पाहिजे, तर त्या 2 इंचेसपर्यंत कॉम्प्रेस झाल्या पाहिजे, जेणेकरून ते 2 इंचेसपर्यंत जे हार्ट आहे त्या हार्टवरती कॉम्प्रेस होऊन तिथलं जे DO2 ब्लड आहे ते लंग्समध्ये जाईल आणि O2 ब्लड हे पूर्ण शरीरामध्ये आणि ब्रेनमध्ये तुमच्या सर्क्युलेट होईल. त्यानंतर आहे टर्न ऑन साईड. पेशंटला टर्न ऑन साईड ठेवा जर तो कॉन्शियस झाला तर. आणि कॉन्शियस झाला तर इमर्जन्सी केअरमधून तुम्ही काय बोलावू शकता, ॲम्ब्युलन्स बोलावू शकता, जे तुम्ही इथं पहिल्या स्टेपमध्ये केलेली आहे. ॲम्ब्युलन्स आली तर ॲज सून ॲज पॉसिबल तुम्ही काय करा, त्याला हॉस्पिटलमध्ये रेफर करावे. तर एकंदरीत हे झाली CPRची प्रोसेस. जर तुम्हाला पूर्ण प्रोसेस ही कळालेली नसेल तर नक्की आपण यावरती आणखी स्पेशल व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 15वा जो क्वेश्चन आहे तो बघा, बेनिफिशन्स इन नर्सिंग इथिक्स मीन. बेनिफिशनचा अर्थ काय होतो? बेनिफिशरी म्हणजे काय होतो, एकंदरीत फायदा होणारा. आता बघा, डू हार्म, डू गुड, इक्वल जस्टिस, कॉन्फिडेन्शियलिटी. कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे काय होते की पेशंटची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ते कोणाला सांगायची नाही. ठीक आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन डू नॉट शेअर टू एनी अदर पेशंट ॲज वेल ॲज नो स्टाफ एनीवन. ठीक आहे. त्यानंतर आहे डू हार्म, बेनिफिशरी नाही आहे. डू गुड हे ॲन्सर करेक्ट आहे. इक्वल जस्टिस हे सुद्धा अदर ॲन्सर आहे. ठीक आहे. डू गुड म्हणजे चांगलं करा, म्हणजेच बेनिफिशरीचा नर्सिंग इथिक्सचा अर्थ आहे, जे इथं तुम्हाला शो होत आहे. बेनिफिशरी मीन्स ॲक्टिंग द बेस्ट इंटरेस्ट ऑफ द पेशंट, म्हणजे पेशंटच्या जो चांगल्यात चांगला इंटरेस्ट आहे त्यानुसार त्याच्यासाठी कामं करावे. त्यानंतर आहे बघा, द पेशंट विथ द ब्लूश लिप्स इज लाईकली सफरिंग फ्रॉम. शरीरावरती निळसर त्वचा होणे. ठीक आहे, याला काय म्हटलं जाते, तर याला सरळ सरळ काय म्हटलं जाते विद्यार्थी मित्रांनो, सायनोसिस म्हटलं जाते. ही टर्म तुम्ही पाठच करून घ्यावी. हायपरग्लायसिमिया होतो का? नाही. हायपरग्लायसिमिया म्हणजे काय, शरीरामध्ये ग्लुकोजची जी लेवल आहे ती वाढून जाते. ठीक आहे. त्यानंतर आहे हायपरटेन्शन, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जे ब्लड प्रेशर आहे ते ब्लड प्रेशर कितीच्या अबोव होणे, तर ऑब्वियसली 120 mm/Hgच्या वर होणे. सायनोसिस जे मी तुम्हाला सांगितलं आहे की याचं जे आन्सर आहे ते ब्लूइश लिप्स इज लाईकली सफरिंग फ्रॉम, तर त्याला सायनोसिस म्हटल्या जाते. काय म्हटलं जाते? सायनोसिस म्हटल्या जाते. ते तुम्हाला इथं शो होत आहे. त्यानंतर आहे फिवर. फिवर म्हणजे काय की शरीराचं जे तापमान आहे ते तापमान वाढणे, यालाच काय म्हटलं जाते? फिवर म्हटल्या जाते. एकंदरीत तुम्हाला इथं कळून गेलेलं असेल. याचा आन्सर खाली सुद्धा त्याचं एक्सप्लेनेशन आहे. आता बघा, सायनोसिस दिसते कसं. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी क्वेश्चनमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली नॉलेज देण्याचा प्रयत्न करेल. बघा, स्किनची जे लेयर्स आहे किंवा सेल्स आहे त्या काय होऊ राहिल्या, निळ्या होऊ राहिल्या. निळ्या होऊ राहिल्या म्हणजे काय होऊ राहिलं, त्यांच्यामधील ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते डिक्रीज होऊ राहिलं आणि सेल विदिन 1 to 2 हवरमध्ये काय होणार आहे, डेथ होणार आहे. ठीक आहे, कारण सेल्युलर त्यांचं जे मेटाबॉलिझम आहे, ओके, ते डिस्टर्ब होणार आहे, म्हणजे बिघडणार आहे. त्या कारणामुळे एकंदरीत सायनोसिस होते. आता खूप काही कारणं असतात, जसं रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, COPD, ठीक आहे, हार्ट अटॅक, ठीक आहे, यालाच काय म्हणतो आपण MI, आणि खूप साऱ्या अशा कंडिशन आहे. जसं जर लहान बच्चूमध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा बच्चू डिलिव्हर होतो तेव्हा बच्चूमध्ये RDS पाहायला मिळतो. त्यामुळे किंवा बर्थ ॲस्फॅक्झिया यासारख्या कंडिशनमुळे सायनोसिस होऊ शकते, पण एवढं डीप तुम्हाला विचारलं जात नाही. त्यानंतर बघा, युनिव्हर्सल प्रिकॉशन शुड बी अप्लाइड टू. आता युनिव्हर्सल प्रिकॉशन कोणाकोणाला वापरल्या जाते. आता सरळ सरळ आहे, प्रिकॉशन म्हणजे सावधगिरी आणि युनिव्हर्सल म्हणजे जागतिक.
जागतिक युनिव्हर्सल प्रिकॉशन ऑब्वियसली WHO अंतर्गत येते. मग यामध्ये युनिव्हर्सल प्रिकॉशन म्हणजे काय, तर ते तुम्हाला सांगितलं आहे की पेशंटच्या रोगामुळे तुम्हाला जर आजार होऊ शकतो, मग तुम्ही काय करता, प्रिकॉशन करता. मग या प्रिकॉशनमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर ऑब्वियसली काय काय आलं पाहिजे, जे तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्हाला समजत असेल. ऑब्वियसली ग्लोव्ज, मास्क है ना, PPE किट, पर्सनल प्रोटेक्टिव्ह किट, PPE किट, ठीक आहे. नंतर सनग्लासेस. तर यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिसत असेल ओनली HIV पेशंट, ओनली TB पेशंट, ICU पेशंट ओनली. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑल पेशंट. ठीक आहे, ऑल पेशंटसाठी युनिव्हर्सल प्रिकॉशन लागू होते. युनिव्हर्सल प्रिकॉशन आर अप्लाइड टू एव्हरी पेशंट टू प्रिव्हेंट इन्फेक्शन ट्रान्समिशन. इन्फेक्शन कंट्रोल इज अ मेजर फोकस एरिया इन द CET एक्झाम. ठीक आहे. आता इथं सुद्धा तुम्हाला इमेजवरती मी थोडं एक्सप्लेन करून दाखवतो बघा. सिम्पल, कन्सिस्टंट अँड इफेक्टिव्ह अप्रोच टू इन्फेक्शन कंट्रोल. काय काय असायला पाहिजे ते यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये बघा हँड वॉशिंग आहे, त्यानंतर विअर ग्लोव्ज आहे, विअर सनग्लासेस अँड मास्क आहे, विअर PPT किट आहे. ओके, PPE किट आहे. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो स्टराईल कंटेनर इथं शो होत असेल. त्यानंतर BMWI बायोमेडिकल वेस्ट जे आहे ते सिग्रिगेशन इथं दाखवलेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा क्वेश्चन आहे द मोस्ट कॉमन साईट फॉर चेकिंग अडल्ट पल्स. तर ती कॅरोटिड आर्टरी आहे का, रेडियल आर्टरी आहे का, फिमोलर आहे का, ब्रॅकियल आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे रेडियल आर्टरी. CPR देत असताना सगळ्यात अगोदर पेशंटची कोणती आर्टरी चेक करता, तर तुम्ही रेडियल आर्टरी चेक करता. इथं तुम्हाला मानवी हात दिसतो. तर या मानवी हातामध्ये जे थंब साईडला असते, ठीक आहे, थंब साईडला आणि फिंगर साईडला 2 आर्टरी असतात. त्यामध्ये एक असते रेडियल आणि दुसरी असते अल्ना. ठीक आहे. तर रेडियल आर्टरी जे आहे ते तुम्हाला चेक करायची असते. आता बघा तुमच्या प्रॅक्टिकल व्ह्यूने जर तुम्ही पाहिलं तर शरीरामध्ये 9 पल्स असतात. किती असतात? 9 पल्स. तर त्यामध्ये सगळ्यात पहिली असते टेम्पोरल. तुम्ही चेक करू शकता, तिथं तुम्हाला पल्स फील होतात. म्हणजे जे आर्टरी आहे किंवा जे व्हेन आहे ती व्हेन काय होते, धगधग करायला तिथं तुम्हाला फील होते. त्यानंतर आहे फेशियल आर्टरी आहे, कॅरोटिड आर्टरी आहे, जे तुमच्या मानेच्या स्टर्नोक्लेडॉइड मसलच्या दोन्ही बाजूला लागलेली आहे. त्यानंतर आहे ब्रॅकियल आर्टरी. हे सुद्धा तुम्ही केव्हा चेक करता, तर तुम्ही BP घेताना, जे BP घेताना तुम्ही जे ब्लड प्रेशर घेता, कशाने घेता, स्पिग्नो गायनोमीटर. ठीक आहे, किंवा BP ॲपरेटस, त्यालाच काय म्हणतात, BP ॲपरेटस. त्यानंतर आहे रेडियल आर्टरी, जे CPR घेताना पहिले चेक करता. इथूनच तुम्हाला कळून जाते की पेशंट कॉन्शियस आहे का अनकॉन्शियस आहे. त्यानंतर आहे फिमोलर आर्टरी, जी अशी फ्लो होत असते. आणि त्यानंतर पॉप्लेटियर जे आर्टरी आहे, जे हा पॉप्लेटियर फोसा आहे इथं शो होत असेल, याच्या मागे असते. आणि ती आर्टरी पुढे जाऊन पोस्टिरियल टिबियल आर्टरी, इथं जे तुमचं TBL असते तिथं ती आर्टरी आहे, आणि त्याच्या पुढे ती आर्टरी अशी जाते आणि त्यालाच काय म्हटलं जाते, डॉर्सिलियस पेडियस आर्टरी. इथं समजून गेलेलं असेल टोटल 9 टाईप्स ऑफ आर्टरीज म्हणजे पल्स आहेत. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, शॉक इन अर्ली स्टेज प्रेझेंट विथ. शॉक जेव्हा होतो विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा सगळ्यात पहिले काय होते, तर ऑब्वियसली काय होणार आहे की जे पल्स रेट आहे ते पल्स रेट काय होऊन जातील, वीक होऊन जातील. काय होऊन जातील, वीक होऊन जातील. म्हणजे शॉक म्हणजे काय की एखाद्या सिव्हिअर कंडिशनमध्ये बॉडीचं माल फंक्शनिंग होणे. ठीक आहे, माल फंक्शनिंग इन टर्म्स ऑफ, तुम्ही जर एखाद्या वेळी कोणत्या लिव्हिंग बिंग्सची डेथ झाली, ठीक आहे, एखाद्या वेळी बर्न्स झालं म्हणजे शरीर जळलं, ठीक आहे, एखाद्या वेळी कार्डियक अरेस्ट आला, झटका आला, तेव्हासुद्धा तुम्हाला शॉक जाऊ शकतो. किंवा एखाद्या वेळी तुम्हाच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं, डिहायड्रेशन झालं, तेव्हासुद्धा तुम्हाला हायपोव्होल्मिक शॉक जाऊ शकतो. तेव्हा या सगळ्या कंडिशन शॉकमध्ये मोडल्या जातात. ते पुढे आपण डिस्कस करूया. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो, रॅपिड वीक पल्स आहे का, तर हो, त्याचं जे आन्सर आहे रॅपिड वीक पल्स. म्हणजे शरीराच्या ज्या पल्स आहे त्या रॅपिडली वीक होऊन जातात आणि तुम्ही हायपोटेन्शनच्या स्टेजमध्ये जाता. कशामध्ये जाता, हायपोटेन्शनमध्ये चालले जाता. म्हणजे एकंदरीत हायपोटेन्शन झालं म्हणजे शरीरामध्ये कार्डियक आउटपुट वाढेल का कमी होईल, तर कमी होईल. म्हणजे हार्ट रेट हा कमी होईल का जास्त होईल, कमी होईल. हार्ट रेटसुद्धा काय होईल, कमी होईल. म्हणजे एकंदरीत तुमच्या शरीराला ऑक्सिजन जास्त भेटेल का कमी मिळेल, तर कमी मिळेल. म्हणून
तुम्ही एखाद्या वेळी जर कमी ऑक्सिजन तुम्हाला मिळत आहे तर तुमचा मेंदू प्रॉपरली काम करेल का? नाही. मग एकंदरीत तुम्हाला काय होऊ शकते? फेंटिंग होऊ शकते, चक्कर येऊ शकता, अनकॉन्शियस होऊ शकता, घाम येतो, ठीक आहे. यासारख्या विविध कंडिशन शॉकमध्ये येतात आणि खूप काही डिस्कस करण्यासारखं आहे. जे इथे तुम्हाला बघा टाईप्स ऑफ शॉक दिलेले आहे, हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकता. हायपोव्होल्मिक शॉक कशामुळे होते? शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालं. ॲनाफिलॅक्टिक शॉक कशामुळे होतं? जेव्हा तुम्हाला एखाद्या गवतामुळे, ठीक आहे, एखाद्या कोणत्याही कारणामुळे ॲलर्जी झाली तर तेव्हा ॲनाफिलॅक्टिक शॉक येऊ शकतो. न्यूरोजेनिक शॉक म्हणजे ब्रेनमध्ये जर एखादी व्हेन किंवा आर्टरी रप्चर झाली किंवा क्लॉट झाला तेव्हा सुद्धा तुम्हाला न्यूरोजेनिक शॉक येऊ शकतो. सेप्सिक शॉक हा केव्हा येऊ शकतो? जेव्हा तुम्हाला एखादं सिव्हिअर इन्फेक्शन झालं, जसं उदाहरणार्थ TB, मिनिंजायटिस यासारखं जर सेप्टिक शॉक तुम्हाला होऊ शकतो. सर्क्युलेटरी शॉक जेव्हा कार्डियक आउटपुटमध्ये काही बिघाड झाला किंवा DO2 ब्लड वाढलं तेव्हा तुम्हाला कार्डिओजेनिक शॉक होऊ शकतो किंवा सर्क्युलेटरी शॉक होऊ शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा क्वेश्चन आहे बघा, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. द 5 राईट ऑफ मेडिकेशन इन्क्लूड. म्हणजे बघा नर्सेसमध्ये 5 राईट्स असतात. जेव्हा पेशंट ॲडमिट होतो तेव्हा ॲडमिट झाल्यानंतर तेव्हा त्याला जी केअर देण्यात येते त्यामध्ये 5 राईट्स असतात. पहिला आहे बघा राईट पेशंट आहे, राईट ड्रग आहे, राईट डोज आहे. हे तिन्ही जे आहे ते 5 राईटमध्ये येतात. म्हणून याचं जे आन्सर आहे ऑल ऑफ अबोव आन्सर आहे. आता बघा खाली तुम्हाला एक डायग्राम दाखवतोय, त्यामध्ये 5 राईट कोणते आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे. त्यामधला पहिला राईट आहे राईट पेशंट, म्हणजे पेशंटचं नाव, पेशंटचं वय, पेशंट ओळखणे हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. सेकंड आहे राईट ड्रग, त्या पेशंटला कोणता ड्रग देणं आहे, टायमिंग काय आहे त्याचा ते तुम्हाला माहिती पाहिजे. राईट डोज, तो ड्रग देताना तो 500 mg सांगितलेला आहे का सकाळी आणि संध्याकाळी तो 250 mg सांगितलेला आहे का, म्हणजे अर्धी गोळी सांगितलेली आहे का ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर राईट रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे आता तो ड्रग तुम्हाला ओरली देणं आहे का, IM देणं आहे का IV देणं आहे, ठीक आहे, किंवा सब लिंग्वेली म्हणजे जिभेच्या खाली देणं आहे का ते तुम्हाला माहिती पाहिजे. आणि राईट टाईम, म्हणजे OD देणं आहे का BD देणं आहे का TD देणं आहे, म्हणजे सकाळी एकदा देणं आहे का दुपारी देणं आहे का 3 वेळा देणं आहे का ऑन्स डे देणं आहे. आणि त्यासोबतच ते सकाळी 9ला देणं आहे का सकाळी 10ला देणं आहे का रात्री 9ला देणं आहे, याबद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज टोटल 10 क्वेश्चन पाहिलेले आहे. खूप लेंदी व्हिडिओ झालेला आहे, परंतु त्यामध्ये तुम्हाला 10 क्वेश्चनच्या व्यतिरिक्त खूप काही माहिती मी प्रोव्हाइड केलेली आहे. प्रोसिजर कशा असतात, प्रॅक्टिकली नॉलेज कसं असते, यासोबतच ॲक्च्युली तुम्हाला विचार कसा करावा लागतो परीक्षेमध्ये याच्याबद्दल खूप नॉलेज मी प्रोव्हाइड केलेलं आहे. जर ही जी मेहनत आहे तुम्हाला आवडलेली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.